आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र, ज्याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी आनंद इंगोले. फेब्रुवारी महिना वर्धेकरांसाठीच नाही तर देशातील सर्वच मराठी साहित्य प्रेमींसाठी पर्वणीचा ठरला. वर्ध्यात तब्बल 53 वर्षानंतर 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि 17व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वर्धाच्या स्वावलंबी संस्थेच्या परिसरामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. सामाजिक तळमळीतून साहित्याची निर्मिती होते. साहित्यातून समाजाला जगण्याचं बळ मिळतं. त्यामुळे अशा साहित्य संमेलनाची आवश्यकता असून येथील आयोजन हे एक सुदृढ सांस्कृतिक लोकशाहीचं विराट रूप आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यघटनेनं हिंदी ही संघराज्याच्या व्यवहारासाठी निवडलेली भाषा असून महाराष्ट्रात व्यावहारिक भाषा म्हणून मराठीला वगळून हिंदी वापरता येणार नाही. हिंदी ही केवळ एकटी राष्ट्रभाषा नसून देशातील सर्व प्रादेशिक भाषांनाही राष्ट्रभाषांचा दर्जा प्राप्त आहे. त्यामुळे एक राष्ट्र एक भाषा ही घोषणा आम्हास मान्य नाही. राष्ट्राची ऐक्य साधायचं असेल तर प्रादेशिक भाषा आणि भाषिक संस्कृतीतून साधा, असं मत 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केलं. मराठी ही ज्ञानभाषा असली तरी त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करू शकलो नाहीत आणि नव्या पिढीचा ओढा मराठीकडे कमी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नव्या शिक्षण नीतीमध्ये वैद्यकीय, तंत्र आणि सर्व प्रकारचे शिक्षण मराठीतून देऊ शकणार आहोत. ज्ञान व्यवहारात मराठीचा समावेश होईल आणि मराठीबाबतची चिंता दूर होईल, असा आशावाद राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संमेलनात व्यक्त केला. विदर्भ साहित्य संघानं मराठी साहित्य आणि साहित्यिकांचे संवर्धन करण्याचं कार्य स्वातंत्र्यपूर्व काळापासून केलं आहे. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शासनाकडून 10 कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. दरम्यान वर्ध्याच्याच संत गाडगेबाबा मैदानावर विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. याविषयी वाद असण्याचं कारण नाही. वातावरण विषाक्त बनवून परस्पर अविश्वास तसंच जातीजातीत, धर्माधर्मात भयाचं वातावरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. मूलभूत प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी सरकारी पातळीवरूनच हा प्रयत्न केला जात असल्यानं सध्या घोषित नाही तर अघोषित आणीबाणीचा काळ निश्चितच आहे, असा घणाघात विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांनी कर्मयोगी संत गाडगेबाबा नगरीत केलं. गौण खनिजांचं अवैध उत्खनन आणि वाहतुकी संदर्भात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर वारंवार हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुरक्षा देण्याकरिता जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत 4 सशस्त्र सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा वर्धा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग असून आता तहसीलदारांनाही सुरक्षा कवच मिळालं आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई इथं आदिवासी विकास केंद्र तत्काळ सुरू करू, अशी घोषणा ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांनी गांधी आश्रम सेवाग्राम इथं केलं. ते 12 फेब्रुवारी रोजी आयोजित सामूहिक वनहक्क धारक आदिवासी आणि इतर पारंपरिक वननिवासी गावांच्या राज्यस्तरीय परिषदेला संबोधित करत होते. या परिषदेत विदर्भ, खानदेश या विभागातील ग्रामसभा प्रतिनिधी, त्यांच्यासोबत कार्यरत खोज, VNCS, GSMT, लोकसमन्वय प्रतिष्ठान, साकव, ग्राम आरोग्य, रिवॉर्ड, वननिकेतन, इश्यू, संदेश या संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. तसंच गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, अमरावती, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यातील सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांचे 700 पेक्षा अधिक प्रतिनिधी या परिषदेला सहभागी झाले होते. वर्धा सेवाग्राम तसंच पवनारच्या विकासासाठी सेवाग्राम विकास आराखडा राबविण्यात येत आहे. यासोबतच राष्ट्रपित्यांच्या विचारांचे दर्शन घडविणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी एक अनुभूती हा नवीन उपक्रम राबविण्यास शासनानं मंजुरी दिली आहे. या उपक्रमाचे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सादरीकरण केलं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे 150वे जयंती वर्ष, त्यांच्या जिल्ह्यातील आगमनास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासनानं सेवाग्राम विकास आराखडा जाहीर केला होता. वर्धा, सेवाग्राम आणि पवनारच्या विकासासह गांधीजींच्या विचार तसंच मूल्यांचं दर्शन घडविणाऱ्या कामांच्या आराखड्यात समावेश आहे. आराखड्यातून 125 कामे केली जात आहे. यापैकी बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. आराखड्याला जोडूनच गेल्या वर्षी शासनानं राष्ट्रपिता महात्मा गांधी एक अनुभूती हा उपक्रम मंजूर केला होता. 39,75,00,000 रुपयांच्या या आराखड्यातून केल्या जात असलेल्या कामांचं सादरीकरण मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आलं. नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी आणि वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या उपक्रमातून गांधीजींचे विचार आणि मूल्यांवर आधारित केल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती सादर केली. यावरून या उपक्रमाला मंत्रिमंडळानंही मंजुरी दिली असून प्रकल्पांची कामे तातडीनं आणि गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी आनंद इंगोले.